महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 70 ते 80 दिवस होऊन गेले। महायुती सरकार अस्तित्वात आलं त्यालाही 2 महिने सरले। मात्र अजूनही महाविकास आघाडीचं त्या निकालावर आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका घेणं सुरूच आहे। आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत एकत्र आले होते। त्यांनी थेट दिल्लीतून निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोड उठवली आणि नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। राजधानी दिल्लीतून निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या। विषय होता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतले वाढलेले मतदार। आयोगाला सवार करण्यात आघाडीवर होते राहुल गांधी आणि त्यांच्या जोडीला होते संजय राऊत आणि सुप्रिया सुळे। राहुल गांधींनी 4 मोठे आक्षेप निवडणूक आयोगावर घेतले। महाराष्ट्र का अडल्ट पॉपुलेशन सरकार के मुताबिक 9.54 करोड़। महाराष्ट्र का एडल्ट पॉपुलेशन 9.54 करोड़। इलेक्शन कमीशन के मुताबिक महाराष्ट्र में 9.7 करोड़ वोटर्स हैं। इसका मतलब इलेक्शन कमीशन कह रहा है, देश की जनता को कह रहा है, देश के युवाओं को कह रहा है कि महाराष्ट्र में एडल्ट पॉपुलेशन से ज्यादा वोटर्स हैं। यह कैसे हो सकता है? आक्षेप क्रमांक 1, 5 महिन्यात 5 वर्षांपेक्षा जास्त मतदार कसे वाढले? 2019 लोकसभा आणि 2024 ची विधानसभा या 5 वर्षात 32 लाख मतदार वाढले। 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या फक्त 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढले। 5 वर्षात 32 लाख आणि फक्त 5 महिन्यात 39 लाख मतदारांची संख्या कशी वाढली? महाराष्ट्रात प्रौढांपेक्षा मतदार जास्त कसे? सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात प्रौढांची लोकसंख्या 9,54,00,000 इतकी आहे। तर निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात मतदारांची संख्या 9,70,00,000च्या घरात आहे। एकूण प्रौढांपेक्षा 16 लाख मतदार जास्त कसे? आक्षेप क्रमांक 3, लोकसभा आणि विधानसभेला आमची मतं सारखीच कशी? कामठी मतदारसंघात काँग्रेसला लोकसभेला 1,36,00,000 मतं मिळाली। कामठी मतदारसंघात काँग्रेसला विधानसभेला 1,34,000 मतं मिळाली। कामठीत भाजपला लोकसभेला 1,90,000 आणि विधानसभेला 1,75,000 मतं मिळाली। कामठीत 35,000 मतदार वाढले, त्यातली 25,000 मतं भाजपलाच कशी? आक्षेप क्रमांक 4, आयोग मतदार यादी का देत नाही? आम्हाला विधानसभा आणि लोकसभेला वापरलेली अंतिम मतदार यादी द्यावी। आम्हाला मतदारांचे फोटो असलेल्या दोन्ही मतदार याद्या द्याव्यात। अनेक मतदारांची नावं हटवली आहेत। अनेक मतदारांना अन्य मतदारसंघात हलवलं। काहीतरी गडबड आहे, म्हणूनच आयोग वारंवार विचारूनही उत्तर देत नाही। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं। लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो। उनकी जिम्मेदारी बनती है कि जल्दी से जल्दी लोकसभा विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एनसीपी, शिवसेना एंड कांग्रेस पार्टी को पकड़ा दें, क्योंकि हम इस मामले को आगे ले जाना चाहते हैं। हम इस इन्वेस्टिगेशन को एंड तक ले जाना चाहते हैं। 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे, उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में। 39 लाख वोटर्स, मतलब हिमाचल का जो पॉपुलेशन है वो ऐड कर दिया लोकसभा 2024 एंड विधानसभा 2024 के बीच में। यह पहला सवाल है। ये जो एडिशनल वोटर्स ऐड किए हैं, ये हैं कौन? ये कहां थे
और ये कहां से आए, पहला सवाल। राहुल गांधींसोबतच सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी आयोगावर हल्लाबोल केला. ये जो 39 लाख वोट कहाँ से आए और कहाँ जाएंगे अब ये 39 लाख वोट बिहार में जाएंगे फिर बिहार से जाएंगे यूपी में. ये एक नया पैटर्न यहाँ बन गया है और यही पैटर्न से ये लोग चुनाव लड़ते भी हैं और जीतते भी हैं. हारने का कोई दुख नहीं है, जीते हारे जनता तय करती है. हम तो जीत के आए दोनों, धैर्यशील जी आए, बट बड़ी विनम्रता से हम कहना चाहते हैं कि इलेक्शन कमीशन ये फेयर होना चाहिए, इतनी हमारी मांग है. और जो हमें जो वोटर्स लिस्ट फोटो सब मांग रहे बस हमें दे दे. बाकी हम लोग क्या मांग रहे हैं, एक सशक्त लोकतंत्र में इलेक्शन कमीशन का रोल बहुत जिम्मेदारी का होता है. राहुल गांधींच्या आयोगावरच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सर्वात आधी सरसावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे. आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आपल्या स्टाईलनं राहुल गांधींना टोला लगावला. त्यांना म्हणा तुम्ही तपासा, तुमची टीम नेमा, त्यांची ती आमच्या ज्यांच्याकडे तपासणीचा अधिकार आहे ते हो का हे का आता उद्या 8 तारीख ना, उद्या आता दिल्लीचा निकाल लागल्यावर पण असलंच काहीतरी जे हरतील ना ते असलंच सुरू करतील की अमकं तमकं. हा एक आपल्याला मराठीत म्हणतात हा रडीचा डाव आहे, त्याला काही अर्थ नाही. जनता जनार्दन सर्वस्व आहे, ते लोकशाहीमध्ये मतदान करतात आणि त्या पद्धतीनं लोक निवडून येतात. विधानसभा निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. त्याचं सविस्तर उत्तरही आयोगानं 24 डिसेंबरला दिलं होतं. त्यामुळे राहुल गांधी तेच आरोप करत फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप महायुतीनं केला. मतदार यादीमध्ये यायला पात्र आहे ते नाव वाढणार ना, का जो पात्र आहे त्याला सुद्धा बाजूला ठेवायचं. आणि आपल्या ही ऑन गोईंग प्रोसेस आहे, वेळोवेळी मतदार याद्याचं आपण त्याचं अवलोकन करतो आणि जे पात्र आहेत मतदार व्हायला त्यांची नावं समाविष्ट करत असतो. जे लोक मयत झालेले त्यांची नावं डिलीट करत असतो. ही ऑन गोईंग प्रोसिजर आहे, याच्यात वेगळं काही नाही. मला वाटतं 30 कॅसेट रिवाइंड करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 कॅसेट वाजवली. 30 कॅसेट नव्याने राहुल गांधी, सुप्रियाजी आणि संजय राऊतांना बाजूला बसून वाजवत आहेत. मला वाटतं राजकारणातला पोरकटपणा या निमित्तानं दिसून येतोय. निकाल लागून 2.5 महिने सरले. महाविकास आघाडी मात्र अजूनही पराभव स्वीकारायच्या मनस्थितीत नाही असंच चित्र आहे. राहुल गांधींच्या आक्षेपांना निवडणूक आयोग काय उत्तर देणार आणि त्या उत्तरानं राहुल गांधी आणि मवियाच्या नेत्यांचं समाधान होणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.